नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय झटपट असे होणारे पौष्टिक 4 नाश्त्याचे प्रकार बनवणार आहोत. चला मग, सर्व प्रकार खूप भन्नाट आहेत आणि युनिक असे आहेत. त्यामुळे वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. चला पाहूयात प्रकार पहिला. तर पहिला प्रकार बनवण्याकरिता आपल्याला 1 वाटी इथे मुरमुरे लागणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे मुरमुरे घेऊ शकता किंवा मग आपल्याकडे नरम पडलेले मुरमुरे सुद्धा असतात, ते वापरले ना तरी सुद्धा चालतील. इकडे पहा, पाणी उकळलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मुरमुरे टाकायचे. त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे मुरमुरे एक 4 ते 5 मिनटं यामध्येच ठेवून द्यायचे आहेत. एक 3 ते 4 मिनिटानंतर आता आपण यामधले मुरमुरे पहा, या झाराच्या मदतीने व्यवस्थित असे गाळून घ्यायचे आहेत. सर्व मुरमुरे या पाण्यामधून आपण छान व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत. आता हे निथळून घेतलेले मुरमुरे आपल्याला लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. सोबतच पहा, यामध्ये आपल्याला 1 वाटी रवासुद्धा घालायचा आहे. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. हवं तर तुम्ही मोठा किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये 1 चमचा दही घालायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं. त्यानंतर याला झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घेऊयात. तर पहा, आपण या ठिकाणी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण लगेचच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. याची कन्सिस्टन्सी पहा, या स्वरूपाची असायला हवी. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको. संपूर्ण मिश्रण आता आपण या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटाकरता हे साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूयात आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. पहा, इथं आपलं जे मिश्रण होतं ते छान असं भिजलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काहीच भाज्या घालायच्या आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोबतच टोमॅटो, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये आणखीन भाज्या घालू शकता, जसे की कोबी असेल, गाजर असेल किंवा बीटरूट वगैरे घालू शकता. सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला सोडा वगैरे वापरायची काहीही गरज नाही. पहा, त्यानंतर गॅसवरती आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावरून थोडेसे तीळसुद्धा घालायचे आहेत. आता तयार झालेलं मिश्रण आपल्याला यावरती सोडायचं आहे आणि अलगद असं पसरून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी हे मध्यम आकाराचे बनवून घेत आहे. हवं तर तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता. तर बघा, याला छान गोलाकाराचा आकार देऊन घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं. एक 2 ते 3 मिनिटानंतर यावरती झाकण काढायचं. पहा, वरची बाजू छान अशी कोरडी झालेली आहे. वरून तेल लावून घ्यायचं आणि याला पलटवून घ्यायचं. बघू शकता, खालच्या बाजूने हे अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे. रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. याच पद्धतीने दोन्ही बाजूने आपण याला छान असं भाजून घेऊयात. पहा, मस्त असं इथे आपलं हे मुरमुऱ्याचा डोसा किंवा मग याला तुम्ही धिरडं म्हणू शकता किंवा उत्तप्पा पण आपण याला म्हणू शकतो. तर याच पद्धतीने आपल्याला आणखीन बनवून घ्यायचे आहेत. तीळ टाकल्यामुळं काय होतं, हे दिसायला तर सुंदर दिसतातच, त्यापेक्षा चवीलासुद्धा छान अगदी अप्रतिम असे लागतात. सकाळच्या धावपळीमध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही मुरमुऱ्यापासून हा पौष्टिक असा नाश्ता बनवू शकता. महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि झटपटसुद्धा तयार होतो. लहान मुलांना तुम्ही हा नाश्ता टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. लहान मुलेसुद्धा आवडीने खातील इतका मस्त असा हा नाश्ता लागतो. पहा, याच पद्धतीने इथे आपण हे दुसरं धिरडं म्हणजे डोसासुद्धा घालून घेतलेला आहे. यावरती झाकून ठेवायचं. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, म्हणजे हे धिरडं छान खमंग असं भाजलं जातं. पहा, मस्त असं गरमागरम यामधून वाफ येते. वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घेऊयात आणि याला पलटवून घेऊया. पहा, खालच्या बाजूने काय मस्त असं भाजलं गेलेलं आहे. दोन्ही बाजूनी असंच छान खमंग भाजून घेऊयात. पहा, मस्त असे इथे आपले मुरमुऱ्याचे डोसे किंवा उत्तप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हा नाश्ता एकदा आवर्जून बनवून पहा. पहा, किती मऊ लुसलुशीत आणि स्पंज असे आपले हे डोसे झालेले आहेत. अगदी दिवसभर हे डोसे असेच मऊसूत राहतात आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतात.
तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा खूप मस्त लागतात, किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे डोसे सर्व करू शकता. एकदा ही रेसिपी नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला मग आता वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे, म्हणजेच प्रकार दुसरा. हा सुद्धा प्रकार तितकाच पौष्टिक आणि झटपट होणारा आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी पोहे लागणार आहेत. जे कांदे पोहेसाठी आपण कच्चे पोहे वापरतो ना, ते पोहे घ्यायचे आहेत. आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत. पहा, बऱ्याच वेळा यावरती थोडीशी डस्ट वगैरे असते, त्यामुळे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर हे पोहे आपल्याला भिजण्याकरता ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या बाउलमध्ये घेऊयात 1 वाटी बेसन पीठ, म्हणजेच चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. त्यानंतर थोडीशी लाल तिखट घालायची आहे. त्यानंतर थोडंसं धणा पावडरसुद्धा घालायची आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आणि हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. सुरुवातीला एकदम जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर मग यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे थोडं थोडं करत पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ पहा चाळूनच घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, मीडियम अशा स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे. पहा, इथे आपण छान असं मीडियम स्वरूपाचं हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात गुठळी किंवा गाठी जरासुद्धा शिल्लक नाही. छान असं आपलं हे बेसनचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. चला त्यानंतर काय करायचं, जे आपण पोहे भिजायला ठेवले होते ना, ते पोहे घेऊयात. बघा, पोहे छान अगदी मौसूत असे भिजायला हवे. आता हे तयार केलेलं बेसनचं मिश्रण आपल्याला पोह्यामध्ये टाकायचे आहे. सर्व मिश्रण पोह्यामध्ये घालायचे आणि छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे यामध्ये हलकेसे असे स्मॅश करून घ्यायचे. पोहे भिजवताना छान अगदी मौसूत भिजवून घ्यायचे, म्हणजे पुन्हा हे व्यवस्थित असे यामध्ये मॅश होतात. पहा, छान असं आपण याला मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या घालू शकता. आता बघा, हे सर्व छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यापैकी कोबी घालू शकता, गाजर घालू शकता किंवा मग जे भाज्या तुमची मुले खात नाहीत अशा पौष्टिक भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. पहा, सर्व छान व्यवस्थित एकजीव असं आपण या ठिकाणी मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी स्मॅश करून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी इथे वापरते चिकन मसाला, चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला वापरू शकता. हे सर्व जिन्नस आता छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकूयात आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो. आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यानंतर पहा, हे मिश्रण आहे ना, ते छान अगदी हलकं फुलकं असं झालेलं आहे. आता इथे आपलं हे मिश्रण तर तयार झालं. आता याचं काय बनवायचं आहे ते पाहूयात. चला, तर त्यासाठी इकडे पहा, गॅसवरती आपलं पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित असं गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलाऐवजी इथे तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरलं ना तरीसुद्धा चालेल. सर्व साच्यांमध्ये पहा तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पांढरे तीळसुद्धा घालायचे आहेत. तर इथे आपण आप्पे बनवणार आहोत, तर तीळ टाकल्यामुळे आप्पे चवीलासुद्धा खूप मस्त लागतात. पहा, सर्व साच्यांमध्ये तीळ टाकून झाले. आता आपण जे बनवून घेतलेलं मिश्रण आहे ना, ते या सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरताना कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी भरायचे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. पहा, सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून घेतलं. आता यावरती झाकण ठेवूयात आणि मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनटं हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पहा, एक 4 मिनटे झालेली आहेत. आता आपण यावरचं झाकण काढूयात. पाहू शकता, आप्पे छान अगदी फुलून वरती आलेले दिसतात. आता वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे आप्पे आपण पलटवून पाहूया. वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि आता याला पलटवूया. पहा, खालच्या बाजूने हे आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. तीळ लावल्यामुळे ना हे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. पहा, अगदी छान टमटमीत असे हे आप्पे फुगलेले आहेत.
आणि रंगसुद्धा पहा अगदी मस्त असा आलेला आहे. आता आपण हे सर्व टप्पे पलटवून घेऊयात आणि याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे, जेणेकरून हे आप्पे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात. पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे आप्पे छान असे भाजून घेतलेले आहेत. पहा, मस्त असे इथे आपले पोह्याचे आणि बेसनचे आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा हा पौष्टिक असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून पहा. लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. पहा, आप्पे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात ना, त्यापेक्षा चवीला तर अगदीच भन्नाट झालेले आहेत. आता हे सर्व आप्पे आपण या पॅनमधून काढून घेऊयात. अगदी झटपट असा होणारा नाश्ता आहे, कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. नेहमी तेच पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर पोह्यापासूनच ही अप्रतिम अशी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता. पहा, आप्पे अगदी मऊ लुसलुसीत स्पंज असे झालेले आहेत. आता हे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. पहा, आतल्या बाजूने अगदी मस्त असे जाळीदार झालेले आहेत, आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि बाहेरून छान क्रिस्पी झालेले आहेत. गरमागरम असे आप्पे खायला खूप मस्त लागतात. हे आप्पे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मग टोमॅटो सॉससोबत तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल ना तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करा. चला आता वळूयात आपला प्रकार तिसरा. हा सुद्धा प्रकार तितका झटपट होणारा आहे आणि पौष्टिक आहे. तर यासाठी पहा, आपल्याला इथे लागणार आहेत 1 वाटी मुरमुरे. तर जर आपल्याकडे नरम पडलेले मुरमुरे असतील ते वापरले ना तरी पण चालतील. पहा, आता आपल्याला हे 1 वाटी घेतलेले मुरमुरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. मुरमुरे मिक्सरच्या भांड्यात टाकूयात. सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला तरी चालेल. या ठिकाणी मी बारीक रवा वापरलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच दही घालायचं आहे. 2 चमचे दही घालूयात. दही नसेल तर लिंबाचा रस वापरला तरी पण चालेल. अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. आता याला झाकण लावून घेऊयात आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया. पहा, छान असं आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. आता लगेचच हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. पहा, ज्याची कन्सिस्टन्सी या स्वरूपाची असायला हवी, मध्यम स्वरूपाचं हे मिश्रण असायला हवं. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळसुद्धा नको. पहा, या स्वरूपाची आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे. चला आता ना यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक 5 ते 6 मिनटं बाजूला ठेवून देऊयात. एक 5 ते 6 मिनटानंतर यावरचं झाकण काढलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. पहा, अगदी व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण भिजलेलं आहे. यामध्ये याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही. बघू शकता, मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या. अगोदर बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घालूयात. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो घालायचा आहे आणि हे सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही आणखीन आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. वरून थोडंसं पाणी घालूयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा घातल्यामुळे हे पीठ छान असं हलकं फुलकं होतं. मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. चला, यानंतर गॅसवरती आपलं पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की याच्या सर्व साच्यामध्ये तेल, तूप किंवा बटर काहीही घालायचं. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तेल घातलं. आता जे बनवून घेतलेलं मुरमुऱ्याचं मिश्रण आहे ना, ते सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरताना नेहमीच कडेनेच भरायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहेत. सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून घेऊयात. पहा, आपण सर्व ठिकाणी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि यावरती झाकण ठेवून देऊयात. एक 3 ते 4 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 4 मिनटानंतर पहा, यावरचं झाकण काढलेलं आहे. बघू शकता, आप्पे अगदी टम्म असे फुगून वरती आलेले दिसतात. वरच्या बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि आता आपण हे आप्पे पलटवून पाहूयात. पहा, खालच्या बाजूने आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. छान टम्म असे आपले हे आप्पे फुगलेले आहेत. सोबतच आता तुम्ही पाहू शकता, यावरती जाळीसुद्धा मस्त अशी आलेली आहे. मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म असे हे मुरमुऱ्याचे आप्पे तयार होतात. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊयात आणि याची दुसरी बाजूसुद्धा अशीच छान भाजून घेऊयात. बघा, अगदी मस्त अशी आप्याला जाळी पडलेली आहे.
आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगलेले आहेत. सर्व आप्पे आपण पलटवून घेतले. आता याची दुसरी बाजू सुद्धा छान अशी भाजून घेऊयात. पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे आप्पे अगदी मस्त असे भाजून घेतलेले आहेत. अगदी कमीत कमी वेळामध्ये हा नाश्ता तयार होतो. यासाठी सुद्धा आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि मुरमुऱ्यापासून बनतो तर इतकं मस्त चवीला लागतो बघा. पहा, दोन्ही बाजूने आपण अगदी मस्त असे हे आप्पे भाजून घेतलेले आहेत. आता लगेचच आपण हे आप्पे या आप्पे पॅनमधून काढून घेऊयात. तुम्ही सुद्धा लहान मुलांना टिफिनसाठी हे झटपट होणारे पौष्टिक आप्पे बनवू शकता. लहान मुले तर अगदी आवडीने हे आप्पे खातील, इतके मस्त लागतात. पहा, अगदी जाळीदार असे आपले हे आप्पे झालेले आहेत. अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. तुम्ही सुद्धा मुरमुऱ्यापासून हे मऊ लुसलुशीत असे आप्पे एकदा नक्कीच बनवून पहा. चला आता आपण हे आप्पे तोडून सुद्धा पाहूयात. पहा, किती छान जाळीदार आतमधून अगदी व्यवस्थित असे आपले हे आप्पे झालेले आहेत. अगदी मस्त असे शिजलेले आहेत. पहा, किती मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आप्पे तयार झालेले आहेत. हे आप्पे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहूयात आपण शेवटचा प्रकार म्हणजेच प्रकार चौथा. तर यासाठी पहा, आपल्याला एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये तेल टाकून संपूर्ण भांड्याला अगोदर आपण तेल लावून ठेवायचं आहे. म्हणजे ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची आहे. पहा, संपूर्ण डबा आपण तेल लावून व्यवस्थित असे ग्रीस करून घेतलेला आहे. आता डबा बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करायला घेऊया. इथे एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. तर हे जे बेसन पीठ आहे ते मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे. 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सर्व जिन्नस अगोदर छान एकजीव असं मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित छान मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे. एकदम जास्त पाणी नाही घालायचं, नाहीतर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. आणि बेसनचं पीठ आहे ना, चाळूनच वापरायचं. म्हणजे जेव्हा आपण ह्याचं मिश्रण बनवतो तेव्हा यामध्ये गुठळ्या जास्त होत नाही. पहा, जसं जसं लागेल तसं पाणी घालून याचं मध्यम स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. पहा, यामध्ये जरासुद्धा गाठी गुठळी राहता कामा नये. पहा, अगदी मस्त असं इथे आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे. म्हणजे 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. पोहे खायचा चमचा असतो ना, ते 2 मोठे चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं मिश्रण पहा या स्वरूपाचं झालेलं आहे. पहा, अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये एक महत्त्वाचा घटक घालायचा आहे, तो म्हणजे इनो. तर पहा, या स्वरूपाचा हिरव्या कलरचा इनो घ्यायचा आहे. दुसऱ्या कलरचा इनो अजिबात वापरायचा नाही. इनो यामध्ये टाकूयात आणि यावरती थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे इनो छान असा ॲक्टिवेट होतो. आता लगेचच पटकन आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, इनो घातल्यानंतर आपलं पीठ छान असं फुललेलं आहे. आता यापुढची जी प्रोसेस आहे ना, ती अतिशय फास्ट करायची आहे. आता लगेचच मिक्स करून झालं की आपल्याला हे मिश्रण जो आपण कुकरचा डबा होता ना तेल लावून घेतलेला त्यामध्ये टाकायचं आहे. पटकन संपूर्ण मिश्रण यामध्ये घालायचं आणि आता लगेचच हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे. अगोदरच पहा, इथे मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. तर पाणी जेव्हा उकळेल तेव्हा हा डबा लगेच आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. खाली स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती डबा ठेवून द्यायचा. आता कुकरचं झाकण लावून देऊया. तर कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि 20 मिनिटं मध्यम गॅसवरती आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. हो, आपण याचा ढोकळा बनवत आहोत बेसनपासून. पहा, 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण यावरचं झाकण काढून घेऊया आणि हा डब्बा खाली थंड होण्याकरता ठेवून देऊया. डबा काढलेला आहे. पहा, ढोकळा अगदी छान जाळीदार असा झालेला आहे. मस्त असा फुललेला आहे. आता याच्या कडा आपण अशा मोकळ्या करून देऊयात आणि यावरती ताट झाकून हा ढोकळा ताटामध्ये काढून घेऊया. यावरती ताट ठेवून आता डबा आपण यावरती उलटा करून घेऊया. आता वरून हलकंसं त्याला टॅप करून घ्यायचं आणि डबा काढून घेऊया. पहा, अगदी अलगद असा ढोकळा या डब्यामधून निघालेला आहे. पाहू शकता ढोकळा किती मस्त असा फुगलेला आहे. बऱ्याच जणांचा ढोकळा फुगत नाही. पहा, अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला हा ढोकळा झालेला आहे. अगदी कापसाप्रमाणे झालेला आहे. आणि बघा, संपूर्ण ढोकळ्यामध्ये जाळी आलेली आहे.
जर तुमचा ढोकळा फुगत नसेल, तर व्यवस्थित होत नसेल, तर मी सांगितलेलं योग्य प्रमाण आणि पद्धत वापरून हा ढोकळा एकदा नक्की बनवून बघा. 100% छान असा ढोकळा फुगतो आणि अगदी जाळीदार होतो. जसा तुम्ही मार्केटमधून आणताना त्यापेक्षा सुद्धा अगदी मस्त असा हा ढोकळा घरीच तयार होतो. आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया. पाहू शकता आपण डब्यामध्ये घातलं तेव्हा किती ढोकळा होता आणि फुगल्यानंतर किती मस्त असा ढोकळा झालेला आहे पहा. आता याला आपण कट करून घेऊया. बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखा आपला हा ढोकळा झालेला आहे. अगदी स्पॉन्ज असा झालेला आहे. तुमचा ढोकळा चुकत असेल ना, तर माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. सर्व ढोकळा आपण पहा कट करून घेऊया. मस्त जाळीदार आपला ढोकळा झालेला आहे. स्पॉन्ज सुद्धा झालेला आहे. मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा या पद्धतीने घरीच ढोकळा बनवून पहा. अतिशय परफेक्ट तयार होतो. फक्त मी सांगितलेली योग्य पद्धत आणि प्रमाण वापरून हा ढोकळा नक्की बनवून पहा. आता ना आपल्याला यावरती फोडणी घालायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं. तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा राई घालायची, कढीपत्ता घालायची आणि 4-5 हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. आता हे छान असे परतून घ्यायचे आणि यामध्ये 1 चमचा साखर घालायची, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे. पहा याला उकळी आलेली आहे. आता लगेचच गॅस बंद करून देऊयात आणि आता हे उकळवलेलं सर्व मिश्रण आपल्याला या ढोकळ्यावरती टाकायचं आहे. बघू शकता ढोकळा किती मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे. सर्व हे मिश्रण आहे ना, ही फोडणी आहे ती ढोकळ्यावरती टाकायची आहे. म्हणजे हे पाणी छान असं ढोकळ्यामध्ये मुरतं आणि ढोकळा आणखीनच मस्त लागतो. मंडळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने ढोकळा नक्कीच बनवून पहा. एकदा बनवला ना की तुम्ही मार्केटमधून ढोकळा विकत आणणं बंदच करून द्याल. मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत आणि परफेक्ट असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल एक लाईक नक्की करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर आपण 4ही रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला यापैकी कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आपल्या चॅनलवरती अशाच युनिक भन्नाट रेसिपीज आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग बाय बाय.